आणि आता मोठी बातमी आपल्याकडे येते आहे। आमदार अपात्रता प्रकरणाची 30 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे। वेळापत्रकाबद्दल आम्ही समाधानी नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी, सुधारित वेळापत्रकासाठी अध्यक्षांना शेवटची संधी, पुढील सुनावणीला सुधारित वेळापत्रक द्या असं कोर्टाने निर्देश दिले। तर या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकमजी। उज्ज्वलजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न तो असा की कोर्टाला वेळोवेळी अध्यक्षांच्या अधिकाराची जाणीव करून द्यावी लागते। निश्चितपणे आज सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कडक शब्दामध्ये विधिमंडळाच्या अध्यक्षांना स्पष्ट सांगितलं की त्यांनी आतापर्यंत जे सुधारित वेळापत्रक देणं अपेक्षित होतं ते त्यांनी दिलेलं नाही आणि त्या क्षणी अध्यक्षांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला हमी दिली की मला वेळ मिळाला नसल्यामुळे मी तसं सुधारित वेळापत्रकाबाबत अध्यक्षांची चर्चा करू शकलो नाही आणि म्हणून मला तशी वेळ द्यावी। केवळ मेहता यांची ही विनंती असल्याने सर्वोच्चाने ती मान्य करून 30 ऑक्टोबरला ही सुनावणी निश्चित केलेली आहे। अपेक्षा अशी आहे की त्या दिवशी अध्यक्ष तुषार मेहता यांच्या मदतीने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी कशा रीतीने घेणार या संदर्भातलं विस्तृत विवेचन हे सुधारित वेळापत्रक देतील अशी अपेक्षा आहे। बरं, या प्रकरणात पुढे काय होईल? घटना नेमकं काय म्हणते? की यापूर्वीच्या घटनापीठाने निकाल देताना ही बाब स्पष्ट केली होती की आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा निर्णय घेण्यासाठी घटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार स्पीकर हे म्हणजे अध्यक्ष हे सक्षम आहेत, त्यांनी तसा निकाल द्यावा। आता हे सांगत असताना सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्ष कोण, व्हीप नेमण्याचा अधिकार त्या संबंधित राजकीय पक्षाला आहे, तशी व्हीपची नोंदणी विधिमंडळाच्या कार्यालयात झाली आहे का आणि आमदारांची अपात्रता 10व्या परिशिष्टानुसार येते की नाही, या प्रामुख्याने 3 बाबी तपासायला सांगितल्या होत्या आणि त्याच्याकरता अध्यक्षांना हा निर्णय त्यांनी रिझनेबल टाईम वाजवी वेळेत द्यावा असे सूचित केले होते, आदेश केला होता। परंतु वाजवी वेळ याचा काय, याचा वेळ असा नाही की ती सुनावणी अमर्याद लांबली जावी आणि म्हणून आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं 30 ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक नाही दिलं तर आम्ही त्यामध्ये या सुनावणीत हस्तक्षेप करू आणि आम्ही तसा निर्णय देऊ असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। बरं, या सगळ्या दरम्यान सर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून स्वतः कोर्ट जे ते ताशेरे ओढतंय अध्यक्षांच्या कामकाजावर। जर पुढच्या काळात म्हणजे आज जो वेळापत्रक सादर केला होता त्यात सुधारणा ज्या आहेत त्या कोर्टाने सांगितलेल्या आहेत, पुढच्या काळात जर कोर्ट अध्यक्षांच्या कामकाजावर समाधानी नसेल तर स्वतः कोर्ट वेळापत्रक देईल का? निश्चित सर्वोच्च न्यायालयाला तसे अधिकार आहेत। आतापर्यंत जर आपण बघितलं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने हा एक स्वतःवरती संयम ठेवला आहे, कारण लोकशाहीमध्ये प्रमुख स्तंभांमध्ये कुठेही संघर्ष निर्माण होऊ नये ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत घेतलेली आहे आणि म्हणून वारंवार अध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही याबाबतीत तातडीने कार्यवाही करावी। जर समजा अध्यक्षांनी 30 ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक दिलं नाही किंवा सुधारित वेळापत्रक देऊनही जर या सुनावणीसाठी भरपूर कालावधी लागणार आहे असं जर केलं तर सर्वोच्च न्यायालय त्या बाबतीत हस्तक्षेप करू शकतं। घटनेने तसे त्यांना अधिकार आहे, परंतु असा हस्तक्षेप केल्याने तो घटनात्मक कोंडी निर्माण होईल का, एकमेकाचा आदर किंवा एकमेकाची संघर्ष राखण्याची भूमिका टाळली जाईल का, हे सगळं आपल्याला बघावं लागेल। परंतु मला खात्री आहे की लोकशाहीमध्ये असं होणार नाही, कारण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याबाबतीत हमी घेतलेली आहे की 30 तारखेपर्यंत आम्ही सुधारित वेळापत्रक देऊ आणि त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही तोंडी सूचना केल्या आहेत त्याचं पालन केलं जाईल। सर, हे प्रकरण तुम्ही अगदी जवळून पाहता, गेल्या वर्षीपासून म्हणजे ठाकरे गटाचे नेते असो किंवा मग आमदार असो किंवा मग राष्ट्रवादीचे आमदार असो, काय वाटतंय कोणाचे आमदार अपात्र ठरू शकतील, शिंदेंचे की ठाकरेंचे? काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतं?
नाही, अध्यक्षांना हा तसा अधिकार आहे ते ठरवण्याचा. त्या अधिकाराबद्दल मी माझं मत नोंदवू शकत नाही, हे योग्य होणार नाही. न्याय नुसता दिला नाही तर दिल्यासारखा वाटला पाहिजे, या भूमिकेतून अध्यक्षांना वागावं लागेल. अध्यक्ष हे कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी निवडून आल्यानंतर अध्यक्ष हे कोणत्याच राजकीय पक्षात राहत नाही, ही गोष्ट त्यांना माहिती आहे. कायद्याचे ते देखील जाणकार आहेत. त्यामुळे आपण अपेक्षा अशी करूया की अध्यक्ष हे घटनेनुसार निर्णय देतील, एवढंच मी अतिरिक्त सांगतो. बरं, कोर्टानं ना सर सुनावणी दरम्यान एक निर्देश असे नोंदवलेले आहेत की निवडणूक आयोगासारखे अध्यक्षांना सुनावणीसाठी मोठा वेळ लागत नाही किंवा ती सुनावणी मोठी होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे जरी सांगितलं असलं तरी हे पूर्णपणे अध्यक्षांवरती अवलंबून आहे. कारण यातील काही आमदार अपक्ष आहेत, ज्यांच्या विरुद्ध अपात्रतेची टांगती तलवार आहे, आणि अपात्र आमदारांना नैसर्गिक न्यायदान तत्वानुसार त्यांना तसा वेळ द्यावा लागेल की ते राजकीय पक्षानुसार 10व्या परिषदेला अपात्र होतात की नाही होतात, त्यांनी त्या व्हीपचा आदेश पाळला की नाही. त्यामुळे जरी सुप्रीम कोर्टाने असं भाष्य केलं असलं की निवडणूक आयोगासारखं वेळ लागू नये, मला वैयक्तिक त्या म्हणण्याशी मी सहमत नाही. आणि खरोखर अध्यक्षांना वेळ लागू शकतो का नाही लागू शकत, हे त्यांचं टाइम टेबल आपल्याला बघावं लागेल. हे जे वेळापत्रक देणार आहे 30ला, त्या 30 नुसार आपल्याला समजेल की अध्यक्षांच्या मनात काय चाललंय, काय घोळतं आहे. त्यामुळे आज जरी सर्वोच्च न्यायालयाने तोंडी टिप्पणी केली असली तरी इतका वेळ लागू शकत नाही. तर या म्हणण्याशी मी सहमत नाही. कारण हे शेवटी अध्यक्षांना कशा प्रकारे सुनावणी घेतात आणि कशा प्रकारे बचावाची संधी देतात, फक्त याच्यात प्रदीर्घ वेळ लागू नये की जेणेकरून या विधानसभेची मुदत संपून गेली तरी निकाल लागणार नाही, असं होऊ नये. त्याच्या आतच निकाल लवकर लागला पाहिजे, ही अपेक्षा मात्र आपल्याला करायला हवी. अगदी अगदी वेळेच्या आत निकाल लागला पाहिजे सर, तुम्ही म्हणालात. पण याआधी म्हणजे ही तिसरी वेळ आहे अध्यक्षांना कोर्टानं फटकारलेले, आणि कोर्टानं फटकारल्यानंतर सुद्धा वेळापत्रक जाहीर करायला वेळ लागतो किंवा वेळापत्रक जाहीर झाले, सुधारित वेळापत्रक जाहीर होऊ शकते 30 तारखेपर्यंत. मात्र जर पुन्हा एकदा जर हे झालं नाही, वेळापत्रक सादर झालं नाही, तर कोर्ट काय कारवाई करू शकतं? मी मगाशीच सांगितलं आपल्याला की सर्वोच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार आहे. जर समजा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक दिलं नाही किंवा सुधारित वेळापत्रक देऊनही वेळ भरपूर लागणार असं जर सर्वोच्चांची धारणा झाली, तर सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचं एक नवीन सुधारित वेळापत्रक आपल्या अधिकार क्षेत्रात देऊ शकतात. अध्यक्षांना त्याप्रमाणे ती कार्यवाही करायला भाग पाडू शकतात, सांगू शकतात. पण त्याच्यामुळे घटनात्मक कोंडी निर्माण होऊ शकते. विधिमंडळ आणि न्यायपालिका असा संघर्ष कुठे टिपेला पोचू नये, याची काळजी मात्र संबंधित म्हणजे राजकीय पक्ष यांना देखील घ्यावी लागणार आहे की जेणेकरून या लोकशाही देशाची व्याख्या आणि लोकशाही देशाची जी प्रतिष्ठा आहे, दोघांचाही मान, विधिमंडळाचा मान हा राखला गेला पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालय आतापर्यंत तो राखण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून येणाऱ्या 30 ऑक्टोबरला हे महत्त्वाची तारीख असेल, कारण त्या दिवशी आपल्याला कळू शकेल की काय नेमकं चाललेलं आहे आणि काय होणार आहे, याचा अंदाज बांधता येईल. बरं, की 30 तारखेला खरं तर कळणार आहे की काय पुढे चाललेले, काय होणार आहे. सर, यावेळी जर समाधानी नसेल कोर्ट त्यांच्या वेळापत्रकावर, तर कोर्ट कशी कारवाई करेल पुढच्या काळात? कोर्ट स्वतः वेळापत्रक देऊ शकतं, या वेळापत्रक निर्देश देऊ शकतं. त्याप्रमाणे अध्यक्ष नाही वागले तर मग मात्र कठोर कारवाई देखील अध्यक्षांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय मागे पुढे करू शकतं, यात शंका नाही. कारण शेवटी अध्यक्ष जरी हे घटनात्मक पद असलं तरी ते एक न्यायाधिकरण मंडळ म्हणून आहे, एक ट्रिब्युनल म्हणून, लवाद म्हणून आहे. त्याच्यामुळे त्या घटनेचं संरक्षण अध्यक्षांना घेता येईल का, याबद्दल मी स्वतः साशंक आहे. बरं, अध्यक्षांच्या मीडियावरच्या वक्तव्यांवर देखील कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. हा, निश्चितपणे आज अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही एक निवडणूक लवाद म्हणून याचा निर्णय द्यायचा आहे
आणि ज्या वेळेला इलेक्शन ट्रायब्युनल म्हणून तुम्ही निकाल देताय त्यावेळेला तुमच्याकडून मीडियाला वेगवेगळी वक्तव्य देणं अपेक्षित नाही. अर्थात माझ्या मते ह्या देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे बोलता येतात, परंतु आपले काही न्यायपालिकेचे संकेत असे असतात की न्यायाधीशांनी आपल्या मनातील काय आहे, किंबहुना न्याय नुसता दिला नाही तर दिल्यासारखा वाटला पाहिजे, ही भूमिका ठेवली पाहिजे. कारण जेणेकरून आपल्या बोलण्याने काही व्यक्तींची संबंधित आपल्यासमोर येणाऱ्या प्रकरणांचं मत जर असं होत असेल की न्यायाधीशांचं मत असं आहे तर ती चुकीचा एक तो संदेश जातो. म्हणून साधारणतः न्यायाधीशांनी मीडियाशी बोलू नये असं संकेत आहेत. पण परदेशामध्ये फॉरेन कंट्रीमध्ये न्यायाधीश बोलतात, न्यायाधीश इंटरव्ह्यू देतात आणि बऱ्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही मी मीडियाशी बोलताना पाहिलेले. त्याच्यामुळे अध्यक्षांनी मीडियाशी बोललं म्हणजे फार गैर केलंय असंही आपल्याला मानण्याचं कारण आहे. एक संकेत आहे, संकेत पायदळी तुडवले जाणार नाहीत याची काळजी संबंधितांनी घेतली पाहिजे. बरं सर, हे प्रकरण जवळपास 1.5 वर्षापासून आमदार अपात्रतेचं प्रकरण आपण पाहतोय. 1.5 वर्षापासून आत्ता हे प्रकरण खरं तर सुप्रीम कोर्टानं 3 वेळा ताशेरे ओढलेले असलं तरी देखील या सगळ्या प्रकरणात कुठेतरी कसलीही भीती न बाळगता वेळ काढूपणा सुरू आहे असं तुम्हाला वाटतंय का? असं आहे, मी वेळापत्रक त्यांचं बघितल्याशिवाय आपल्याला हे स्पष्टपणे भाष्य करता येणार नाही. कारण असं आहे की आपण बघितलं असेल की हा सगळा सत्ता संघर्षाचा प्रकार 1.5 वर्षापासून सुरू आहे. न्यायपालिकेमध्ये देखील या सगळ्या प्रकरणाची सुनावणी, कायद्याचे वेगवेगळे पैलू आणि किस्से त्याचा कीस काढण्यात गेला आणि तिथे वेळ लागलेला आहे. न्यायालयीन प्रक्रिया ज्याच्या हाती तळ त्याचे तो चाके पाणी अशा तऱ्हेचं आपण म्हणतो. त्याच्यामुळे जो सत्तेत असतो तो चेंडू नेहमी टोलवण्याचा प्रयत्न करत असतो. हे देखील सत्य आपल्याला कोणाला नाकारता येणार नाही. परंतु माझी धारणा अशी आहे आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की जिथे सामान्य माणसाचा विश्वास लोकशाही प्रणालीवरचा जर ढळमळीत होत असेल तर ही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून संबंधित लोकशाही राबवताना करत असताना त्याची संबंधितांनी काळजी घेतली पाहिजे. कारण जर एखाद्या राज्याची स्टॅबिलिटी ही 2 गोष्टीवरती अवलंबून असते. एक सामान्य माणसाचा त्या देशातील नाण्यावरती असलेला विश्वास आणि दुसरा म्हणजे सामान्य माणसाचा न्यायपालिकेवरती असलेला विश्वास. हा जर कुठे ढळमळीत झाला तर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून तो मोठा धोका आहे असं मी मानतो. आणि त्या दृष्टिकोनातून संबंधितांच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हा संघर्ष न्यायपालिका विधिमंडळ याच्यात होणार नाही. बरं सर, या ठाकरे गट, शिंदे गट आमदार अपात्रते प्रकरणावर जर अध्यक्षांच्या वेळापत्रकावर कोर्ट समाधानी नसेल तर पुढच्या काळात जे काही प्रकरणं येतील किंवा काही तर ते निकाली लावण्यासाठी अध्यक्षांच्या कोर्टात ती प्रकरणं सुप्रीम कोर्ट पाठवेल का? नेमकं काय? नाही, असं नाही आहे. पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट एक संधी देऊ शकतं अध्यक्षांना की तुम्ही विशिष्ट मुदतीत हा निर्णय द्या. आता अध्यक्षांनी समजा त्या आदेशाचं पालन केलं नाही तर मग मात्र सुप्रीम कोर्ट त्यांच्याबद्दल कारवाई करू शकतं. ही कारवाई कशी असेल, कोणत्या प्रकारची असेल याच्यावरती आज भाष्य करता येणार नाही. बरं, खूप खूप धन्यवाद सर. कायदेतज्ञ उज्ज्वल निकमजी आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि आपण पाहिलेले त्यांच्याशी चर्चा जी ती केलेली आहे. कोर्ट पुढचे 30 तारखेला सगळा निर्णय घेईल